थांब. ओमदादाला सुट्टी आहे, मी गावातून आलोय आता. त्याला म्हणलो सुट्टी येतं मग वावराला दे 3 दाती नागराची पाळी घालून, कारण हे 7 एकर आहे, अजून याच्यात काहीच करेल नाही आम्ही. तिकडं आता 4 एकर भोपळे लावले, 1.5 एकर तांबाटी, काही कोथिंबीर. मग इकडं करू काही खपलीचा गहू करायचा विचार चाललाय. काही ज्वारी शिवलं नाही ना, टाक का डायरेक्ट, सांडायचं नाही ना. ओके. हा बरं, एक थेंब सांडला नाही, बरोबर बसलं. अशी आमची शेती आहे. चाललंय आता, पसारा जास्त आहे ते, डिझेल वारी माग नको व्हायला. ओमदादा पण आता सध्या किती वर्षाला आहे तू? BSc ॲग्रीच्या शेवटच्या वर्षाला आहे. बरं बरं बरं. सुट्टी असल्यावर करतोय मला मदत. मग आता त्याला म्हणलं तूच नांगरून घे, मी तिकडं मटेरियल आणलंय, गुळ आणलाय 30 किलो आणि 1 कट्टा तांदळाचा आणलाय दळून. काही घरचे हरभरे नेले होते, हरभरे आणले भरडून. फक्त घरचं ताक घ्यावं लागलं आता, ताक बनवायला लावले घरी. आणि त्या गोबर आपल्या याच्या काय ती स्लरी, जैविक स्लरी बनवायची आम्हाला. त्याच्यात सगळं टाकायचं आहे आणि मग भोपळ्याला तांबाट्यांना आळवणी करू. जैविक शेती. ओके.